पूर्ण करण्याची गरज आहे। आणि काल आपण जर नीटची परीक्षा बघितली तर एका विशिष्ट वर्गाचेच लोक हे पेपर फोडण्यामध्ये पुढे आहेत। त्या अर्थी विशिष्ट लोकांना फायदा करण्याकरता म्हणून या पेपर फुटीच्या गोष्टी घडतायत असं म्हणण्याला वाव आहे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका होते। टीईटीचा पेपर हा उपमुख्यमंत्री असलेल्या ठाण्यातून पेपर फुटलेला आहे, कसं पाहताय? मी मगाशी सांगितलं तेच, नीटची परीक्षा ही केंद्र सरकारची असली तरी त्या पेपर फुटीचं पूर्णपणे कनेक्शन हे महाराष्ट्रामध्ये आहे। आणि महाराष्ट्रामध्ये जे पेपर फुटीमध्ये ज्या लोकांची नावं येत आहेत ती नावं एका विशिष्ट विचारसरणीशी जोडली गेलेली आहेत। ते लोक एका पक्षाशी जास्तीत जास्त जोडले गेलेले आहेत आणि म्हणून एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना आणि विशिष्ट पक्षाच्या विचारांच्या लोकांना याचा फायदा करण्याकरता म्हणून हे जाणीवपूर्वक केलं जातंय का अशी पुरेपूर शंका यायला वाव आहे। उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर टीका केली। पेपरवर कोणाला काय बोलायचंय? पेपरवर पेपर हिंदी पेपर हिंदी ऐसा है कि ये जो सेंट्रल गवर्नमेंट है ये 2014 में सत्ता में आया, उसी वक्त महाराष्ट्र सरकार भी 2014 में ही सत्ता में आ गया। जब से 7 बार ये पेपर लीक होने का काम हो गया है। 7 बार, एक बार नहीं। हर तरह के जो एग्जाम होते हैं, परीक्षाएं होते हैं, वो हर तरीके के परीक्षा के पेपर लीक करने का काम कोई जानबूझ के कर रहा है क्या, ये शक आने के लिए पूरा यहाँ जगह है। इसका कारण ये है कि जो लोग इसमें शामिल है ये कहीं ना कहीं कोई ना कोई संगठन से जुड़े हुए लोग हैं। ये लोग कोई ना कोई रूलिंग पार्टी के साथ में जुड़े हुए ज़्यादा करके लोग हैं। तो विशिष्ट लोगों को फायदा पहुंचाने के लिए ये पेपर जानबूझ के लीक कर रहे क्या, कि लीक हो रहा है क्या, ऐसा शक लेने के लिए पूरी जगह है। सर, सामने एडिटोरियल में भी ये मेंशन किया गया है कि जिस तरह से सांसद फूट रहे हैं उस तरह से पेपर भी फूट रहा है। सही बात है, सांसद फूट रहे हैं, एमएलए फूट रहे हैं, यहाँ गवर्नमेंट की हर संस्था जो संस्था है वो फूट रही है। महाराष्ट्र में बहुत बड़ा लॉ एंड ऑर्डर का बड़ा सिचुएशन खड़ा हो गया है। आपने कितने बलात्कार हो रहे हैं, लड़कियों पे हो रहे हैं, छोटे नाबालिग लड़कियों पे हो रहा है, चोरी हो रहा है, मर्डर हो रहा है। आपने देखा ट्रेन में मर्डर हो रहा है, कोई आगे नहीं आ रहा है। कल सायन में एक वैसा अटैक हो गया। इसका मतलब लॉ एंड ऑर्डर ये महाराष्ट्र की पूरी फेल हो गई है। इसका ये एग्जाम्पल है, एविडेंस है। कमेंट किया क्या कि बीजेपी जो है भारतीय जनता पार्टी है, जो राम मंदिर लूट रहे हैं वो बाबर के वंशज है, इस तरह से यूपाटा चीफ उद्धव ठाकरे जी ने बयान दिया है। उद्धव जी ने कहा वो बिल्कुल कहा। ये अभी राम मंदिर की चोरी, राम मंदिर की चंदा की चोरी, राम मंदिर के गोल्ड की चोरी, राम मंदिर के चांदी की चोरी कौन कर रहा है? ये किसके लोग कमेटी पे है? किससे संबंधित लोग? ये अभी चंपत राय जैसे लोग ये कौन से पार्टी से जुड़े हुए हैं, कौन से संगठन से जुड़े हैं? मिश्रा जैसे लोग किसके संगठन से जुड़े हुए हैं? इसका मतलब ये राम मंदिर की चोरी ये आज नहीं हो रही है। 90 के दशक में जब सब ऐसे ब्रिक्स विटा जिसको बोलते हैं विटाएं इकट्ठी की गई, वो विटाएं कहाँ गई? किसके बंगले बनाने के लिए गई? किसके घर बन गए? कहाँ गए वो विटाएं? वो जब से वो चोरी होगी उसी वक्त वहाँ सत्यनारायण की पूजा करके वहाँ प्रसाद देके चंदा इकट्ठा किया गया, जिसमें हम लोग इनके साथ में काम करते थे, दिन रात काम करते थे। वो पैसा कहाँ गया? उसके बाद में राम के नाम से हर एक घर से थोड़ा बहुत चावल गेहूं वगैरह वगैरह इकट्ठा किया गया और राम खिचड़ी बना रहे हैं हम लोग। ऐसा हमें कहाँ गया? और हमने बनाया, हमने इकट्ठा किया, हम उसमें उनके साथ में थे। वो खिचड़ी के पैसे कहाँ गए? उसके बाद में ये राम मंदिर बनाने के लिए इतना बड़ा चंदा इकट्ठा हो गया। ये लोग पहले से चोरी करने में लगे हुए हैं, लेकिन हम लोग अंधे हो गए थे। हमें एक ही मकसद था कि राम मंदिर बनना चाहिए।
इस देश का हर एक नागरिक का यही मकसद था कि राम मंदिर बनना चाहिए और राम मंदिर बनने के बाद में चोरी होनी चाहिए, ये हमारा मकसद नहीं था। लेकिन जो चोर है, मतलब चौकीदार, जिनके नेतृत्व में ये काम हो रहा है, जो पहारेकरी जिसे बोलते हैं, चौकीदार बोलते हैं, वही चोरी कर रहे हैं। राम मंदिराबद्दल काय बोलायचं? राम मंदिराबद्दल काय बोलायचं आहे का? असं आहे की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं या देशातल्या सर्व समाजातल्या सर्व नागरिकांची इच्छा होती आणि सर्व नागरिकांनी या राम मंदिराकरता आपली वर्गणी दिलेली आहे। तुम्ही वर्गणीमध्ये बघा, त्याच्यामध्ये हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, बौद्ध आहेत, सर्व धर्मीय लोकांनी राम मंदिर होण्याकरता वर्गणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या। मतं फक्त कोणाला देतात? बीजेपीला, पण वर्गणी मात्र सगळ्या लोकांकडनं गोळा करण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे। हे मी दाव्यानं सांगतो, पुराव्यानिशी सांगतो। ज्या वेळेला 1990च्या दशकामध्ये राम मंदिर बांधण्याकरता म्हणून विटा गोळा केल्या, की ज्या गोळा करण्यामध्ये आम्ही होतो त्यांच्याबरोबर, त्या विटा पुढे गेल्या कुठे? कोणाचे बंगले झाले, कोणाची घरं झाली, त्याच्यातही चोरी झाली। त्याच्यानंतर रामाच्या नावानं सत्यनारायणाची पूजा ठेवून वर्गण्या गोळा केल्या गेल्या, तेही आम्ही त्यांच्याबरोबर करायला होतो। ते पैसे गेले कुठे? त्याच्यानंतर रामाच्या नावानं घराघरातून धान्य गोळा केलं आणि राम खिचडी वाटली गेली, त्याच्यामध्येही आम्ही यांच्याबरोबर काम करायला होतो। पण त्याच्यामधून जमलेलं धान्य आणि पैसे गेले कुठे? याचा अर्थ ही जी चोरी आहे, ही चोरी 25-30 वर्षापासून सुरू झालेली आहे। आज या राम मंदिराच्या या सगळ्या न्यासामध्ये, या कमिटीमध्ये कोणाच्या विचारांचे लोक आहेत, कोणत्या संघटनेचे लोक आहेत? आता याच्यामध्ये एक जरी मुस्लिम सापडला असता तर आज या लोकांनी देशामध्ये हैदोस मांडला असता। पण चोरी करणं हा यांचा पहिल्यापासूनचाच स्थायी भाव आहे आणि म्हणून कुंपणच शेत खातंय, चौकीदारच चोरी करतायत, हे यातून स्पष्ट झालं। आणि म्हणून यांनी रामाला सोडलं नाही, हे कोणालाही सोडणार नाही। उद्धव ठाकरेंचा दौरा असा उल्लेख केलेला आहे अर्जुन खोतकर यांनी। दौरा म्हटले। असं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे। मला एक कळत नाही की इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा पक्ष संपला, इकडे तर म्हणता उद्धव साहेब घरातून बाहेर पडत नाही, इकडे तर म्हणता उद्धव साहेबांचा दौरा वांजोटा आहे। मग एवढं सगळं ज्या दौऱ्यामुळे ज्या नेत्याच्या हातात काहीच नाही, त्याची प्रत्येक पक्षातला माणूस दखल का घेतोय? याचा अर्थ उद्धव साहेब ठाकरे हे जळी स्थळी काष्टी पाषाणी विरोधकांच्या नजरेसमोर दिसतात। आणि म्हणून उद्धव साहेबांनी गेली 10 वर्ष विरोधक कितीही त्यांच्यावर टीका करू देत, पण 10 वर्षामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी या लोकांची झोप खराब केलेली आहे, या लोकांची झोप उडवलेली आहे। आणि म्हणून उद्धव साहेबांच्यावर टीका केली तरी उद्धव साहेबांचं नाव घेतल्याशिवाय हे राजकारण करू शकत नाही, हे महाराष्ट्राला माहित आहे। घोटाळा समोर येतोय, गुड्डू शेठ नावाचा एक अधिकारी आहे, परिवहन विभागाचा एक घोटाळा समोर येतोय, पैसे घेऊन बदल्या केल्या जातात। गुड्डू शेठ नावाचं एक व्यक्तीचं नाव समोर येतंय की जे रिटायर्ड लोक आहेत त्यांना देखील पैसे। अरे या लोकांनी रामाला सोडलं नाही, रामाच्या मंदिरामध्ये चोऱ्या करायला सोडलं नाही, तर बाकी कोणाला सोडणार आहेत? ते कोणालाही सोडणार नाहीत। रामाच्या मंदिरामध्ये चोऱ्या करणारे लोक सरकारमध्ये चोऱ्या केल्याशिवाय राहणार नाहीत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।